पनवेल तालुका गुन्हेगारीच्या वृत्तानं अक्षरशः हादरून गेला। मात्र यावेळी पनवेलमधील राजकीय वातावरण देखील ढवळून निघाले। खांदेश्वर येथील ज्येष्ठ शिवसैनिक विष्णू गवळी वय वर्ष 58 यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आणि एकच खळबळ उडाली। पोलिसांच्या तपासांती अत्यंत धक्कादायक खुलासे आता या प्रकरणात समोर आलेत। त्याद्वारे विष्णू गवळी यांची हत्या त्यांची पत्नी आणि तिच्या प्रियकरानं खांदेश्वर येथील गवळी यांच्या राहत्या घरी केल्याची माहिती समोर आली आहे। शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास विष्णू गवळी यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं होतं। मात्र विष्णू गवळी यांचे भाऊ शिवाजी गवळी यांनी शनिवारी मध्यरात्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीनंतर खांदेश्वर पोलिसांनी गवळी यांच्या हत्येचा गुन्हा नोंदवला आणि लागलीच तपासाला सुरुवात केली। याबाबत सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार विष्णू गवळी हे खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर 9 येथील PL 5 टाइप मधील सिद्धिविनायक इमारतीमध्ये कुटुंबासोबत राहत होते। विष्णू यांची 37 वर्षीय पत्नी अश्विनी गवळी आणि तिचा 26 वर्षीय ड्रायव्हर प्रियकर समीर ठाकरे यांच्यामध्ये अनैतिक संबंध होते। याबाबतची कुणकुण विष्णू गवळी यांना लागली। त्यांनी अश्विनी आणि समीर यांच्या भेटीला विरोध सुरू केला। विष्णू यांची होणारी अडचण टाळण्यासाठी आणि त्यांच्या संपत्तीसाठी या दोघांनी विष्णू यांची हत्या केल्याचं पोलिसांच्या तक्रारीत म्हटलं आहे। बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून विष्णू गवळी हे ओळखले जात होते। तसंच अंदमान पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळाचे ते काम करीत होते। तसंच ते अनेक वर्ष वीर सावरकरांच्या विचारांचे प्रचारक होते। ते गुप्तहेर म्हणून देखील काम करत असल्याची माहिती देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटमधून मिळत आहे। त्यांच्या हत्येच्या बातमीमुळे पनवेल, नवी मुंबई परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।